नागपूर जिल्ह्यातील मौदा आश्रम येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक हवन कार्य, झेंडावंदन व मानव धर्माचे भव्य सेवक मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू मदनकर, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर प्रमुख उपस्थित महाराष्ट्राचे महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार टेकचंद सावरकर, तसेच मंडळाचे संचालक, ज्येष्ठ मार्गदर्शक, विविध देशातील राज्यातून आलेले लाखोच्या संख्येने सेवक सेविका मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। मेरा नाम जितेन कावले है। तहसील वाराणसी जिला बालाघाट से बिलोंग करते हैं। कौन से राज्य से? मध्य प्रदेश राज्य से। मैं मार्ग पे लगने को मेरे को अभी 7 मंथ हो गया। जो मैं कुछ अनुभव किया उसके बाद में मार्ग में आया हूँ। ये मार्ग में आपको कैसा लग रहा है, कैसा फील हो रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है। मैंने अनुभव किया हूँ, उसके बाद ही मैंने और उसके बाद मेरे को अभी लगने के बाद बहुत कुछ अनुभव कर चुका हूँ अपने जीवन में। आप अकेले आए हो कि आपके साथ में आपकी फैमिली भी आई है? फैमिली आई है। मार्ग में कैसा अच्छा अनुभव आ रहा है। मार्ग में हमको लाभ भी मिल रहा है। ध्यान नहीं उस पर आप नहीं गए थे? अभी जाने वाले हैं। अभी बोलने से नहीं हो यहाँ पे ऐसा हाँ चलो सेवक मंडळ नागपूर वर्तमान नगर मी 4 वर्षीय कालावधीमध्ये या मार्गाशी जुडण्याचं माझं कारण असं आहे की माझ्या मुलीची तब्येत ठीक राहत नव्हती, तरी पण मी वैद्यवानी केले तरी मला काही आराम लागला नाही। दवाखाना सब केलं। मग मला एका माझ्या देवानं म्हटलं का तुम्ही या मार्गाशी जुळून जा, तर मी या मार्गाशी जुळलो आणि 3 वर्ष 4 वर्ष झाले माझी मुलगी बाळाला होती, तिथं आज चालू होते, पण तिला पण आराम भेटू शकत नव्हता। 25 लाख दवा दारू पाण्यामध्ये गेले आणि मी या मार्गाशी जुळलो, तर मला 21 दिवसाच्या याच्यामध्ये सुख समाधानी मिळाली आणि सुख समाधानी पूर्वक माझे काम चालू आहे। तरी पण मी माझ्या परिवाराने मी सुखी आहो या मार्गाशी जुळून। चांगला मार्ग हा मार्ग चांगला आहे। किती वर्ष झाले तुम्ही या मार्गात? 4 वर्ष झाले साहेब मार्गाशी। भवनामध्ये येऊन राहिले किती वर्ष? भवनामध्ये झाल्या तर 4 वर्ष झाली येऊन। प्रत्येक वर्षी येता का? प्रत्येक वर्षी येतो, अदामधात कधी बी येत राहतो। कुठून आले म्हणले? मी धापेवाडा कडमेश्वर नितीन गडकरीचं गाव। हो फॅमिली आहे, संगडी आहे। धन्यवाद। नमस्कार, सहर्ष आपले महाराष्ट्र लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मौदा या ठिकाणी आलेलो परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे भवन आश्रम पावडदौना या ठिकाणी प्रस्थापित आहे। या ठिकाणी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लाखोच्या संख्येने बाबांचे सेवक आपल्या देशातल्या विविध ठिकाणावरून येत आहेत। तर ह्या ठिकाणी लाखोच्या तादादने आज सेवक आलेले आहेत। मोठ्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, या बाजूला भवन सुद्धा आहे, बाबांच्या प्रार्थनास्थळ आहे आणि ह्या बाजूला भवन आहे, भवन उभारलेलं आहे। ह्या बाजूला इथं जाऊन ते बाबांच्या दर्शन सुद्धा घेत असतात, आपण पाहू शकतो। आणि विविध राज्यातून इथं सेवक आलेले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी छबिलाल गिरीपुंजे, मौदा। आज आपण 26 जानेवारी निमित्त मौदा या ठिकाणी लाखोच्या संख्येने सेवक बांधव आले आहेत। या ठिकाणी या लोकसभा क्षेत्राचे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आप जाणून घेऊया 26 जानेवारी निमित्त त्यांचं काय मत आहे।
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महादेवी बाबा जोंधळेच्या आश्रमामध्ये इथं नागपूरचे परमात्मा सेवक उपस्थित असतात। त्यानिमित्त आज इथं सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाचं हवन असतो। सर्व भक्तिभावाचे कार्यक्रम इथं आज होत असतात। नागपूर परमात्मा सेवक सेवकिनी इथं 3-4 राज्यामधून येतात। छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा एवढ्या मोठ्या व्यवस्थेला सर्व पोलीस प्रशासन व्यवस्थित चोखपणे आणि परमात्मा सेवक हे छान पद्धतीने नियोजन असते। कोणतंही मोठा तामझाम नसताना सर्व सेवक एकोप्याने आणि शांततेने हे सर्व कार्यक्रम पार पाडत असतात। और कुछ लोग अभी भी दयनीय अवस्था में है, जो अभी इस जगह पर नहीं रहेंगे। भावपूर्ण आज इस कार्यक्रम के माध्यम से श्रद्धांजलि अर्पण करता हूं। और इस कार्यक्रम में जो हमें हमेशा सहयोग करते हैं एसडीओ साहब, तहसीलदार साहब, और जिनकी इस भारत भर में लेखनी प्रसिद्धि हमारे से पत्रकार बंधु जो भी यहाँ पर उपस्थित है। इस समय मेरे पास भी कम है। हमारे विधायक मसूद बाबूपुर साहब, माजी आमदार टिक्कली सावंत साहब आते आते उनका आयोजन हर साल होता है और आगे भी होता रहेगा। सेवकों की संख्या बढ़ रही है, आगे भी बढ़ते रहेंगी। तो मैं इसको ज्यादा न बढ़ाती हुए हम इस मार्ग में आने के पहले हम लोग कैसे थे, हमारी दिनचर्या कैसी थी, हमारा परिवार कैसा था, और आज हम इस मार्ग में आने के बाद में हमारा परिवार, हमारी दिनचर्या कैसी है। मैं इस मार्ग में आने के पहले आदरणीय मंचासी सभी मार्गदर्शक मंडली, सभी अधिकारी महोदय कि मुझे किसी प्रकार का शौक नहीं था, दारू शराब या सट्टा जुआ का शौक नहीं था। हमारी अर्धांगी हमारी पत्नी ने कहा कि अपन इस मार्ग में चले जाएंगे। मैंने कहा हमें कोई तकलीफ नहीं है, फिर हम क्यों जाए। उन्होंने कहा भी अपना लड़का है, अपनी लड़की है, इनकी शिक्षा अच्छी हो, इन्हें किसी प्रकार का शौक न लगे, आपके काम धंधे में अच्छा योग प्राप्त हो करके अपन इस मार्ग में आ जाएंगे। हम लोग मार्ग में आ गए। एलजी महोदय, तहसीलदार महोदय, आपको पता नहीं क्या लगता होगा, लेकिन यार यही बात है, मैं ज्यादा बड़ा नहीं हूं। मदत गर्दी मी माननीय मोदीजींना पाठवली आहे। आपले माननीय मुख्यमंत्री मागच्या वेळी येऊन गेले। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, पुढच्या वर्षी पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या स्थळाला भेट देतील आणि या कार्यक्रमाला हजर राहतील। यावर्षी ते येणार होते, पण कालच ते डावसवरून आल्यावरती होऊ शकले नाही। पण या ठिकाणी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी माननीय देवेंद्रजी, एकनाथजीला आपण बोलू, अजित पवारांनाही बोलू, निश्चितपणे आपण सर्वच येऊ। या ठिकाणी कुठलीही पक्षविरहित भूमिका आहे, कुठल्याही पक्षाची भूमिका स्टेजवर नाहीये, पण एकच मात्र आहे, आपल्या सर्वांची भूमिका एकच आहे, हा समाज निर्माण व्हावा, हे राष्ट्र निर्माण व्हावं, या राष्ट्रामधनं एक समाज, सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा, ही भूमिका आपली सर्वांची आहे। मी पुन्हा एकदा बाबा हनुमानजी बाबा जोंधळेजीला एकच मागणी मानतो, जे या ठिकाणी आमचे भाविक बसलेले आहेत, सकाळपासून जे सेवक आलेले आहेत, तुम्ही सर्व लोक या ठिकाणी आले आहेत, बाबा हनुमानजी बाबा जोंधळेजीला एवढंच मागेल, तुमचं सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे, तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये मोहन महान कार्य तुमच्या हातनं होऊ दे, तुमच्या हातनं या महाराष्ट्राचं देशाचं भलं होऊ दे, आणि सर्वात महत्वाचं तुम्हा सर्व लोकांचं जीवनाचं रक्षण, तुमच्या परिवाराचं जीवनाचं रक्षण, जी मागणी म्हणून आपण या ठिकाणी बाबाच्या दरबारात आलो आहे, ती मागणी सर्वांची मान्य होऊ दे, एवढंच बाबांना मी हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.